बऱ्याचदा शाळेला जाणाऱ्या मुलींच्या अंगावरचे कपडे बघितले की प्रश्न पडतो की या मुलींच्या कपड्यांवरती घरात कोणाचं बंधन आहे का, शाळेत बंधन आहे का, आणि शाळेला लागलेली बंधनं मुली पाळतात का, आणि मुलींचे पालक त्यानुसार वागतात का. आपली मुलगी कशा प्रकारचा ड्रेस घालून जाते याची सर्वस्वी जबाबदारी त्या आईची असते, त्या मुलीची असते. हल्ली वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशनचे कपडे आलेले आहेत आणि मुलं या अजाणत्या वयात असतात. त्यांना सुंदर दिसायचं असतं, चार मुलींमध्ये उठून दिसायचं असतं. वाव, कसली भारी दिसतेय, कसला भारी ड्रेस आहे तुझा, मी पण असला घेणार आहे. अशा कमेंट्स मुलींना नक्कीच हव्या असतात. त्याला आपणच सुरुवात करतो. आपल्याला पण हव्या असतात ना, वाव किती छान आहे साडी, कुठं घेतली, मला पण असली साडी हवी आहे. आणि सुंदर दिसण्याच्या नादात आपल्या मुली सुद्धा नको तेवढे टाईट कपडे, नको तेवढे आता सांगू नयेत अशा प्रकारचे कपडे घालून येताना आम्ही बघतो. बऱ्याचदा अशा कपड्यांवरती समाजातल्या नको त्या पद्धतीच्या नजरा जेव्हा पडतात तेव्हा मुलींच्या बाबतीत खूप काही चुकीच्या गोष्टी घडताना दिसतात. मैत्रिणींनो, तुमच्याही घरातल्या मुलींच्या कपड्यावर तुमचं बंधन आहे का? मुलींना विश्वासात घ्या, मुलींना गोड बोलून समजावून सांगा की आपण ज्या प्रकारचे कपडे घालू त्या प्रकारची नजर आपल्यावरती पडणार आहे. आम्ही तुमच्याकडं प्रेमाच्या नजरेने बघतो, पण समाज तुमच्याकडं प्रेमाच्याच नजरेने बघेल असं नाही. शाळेमध्ये येणारी मुलं वेगवेगळ्या मानसिकतेची असतात. प्रत्येकाच्या नजरेला आपण थांबवू शकत नाही. यासाठी मुलींनो, शाळेच्या वयात अंग भरून कपडे घाला, योग्य त्या पद्धतीचे कपडे घाला. जेव्हा आपण असं नटून थटून मिरवत वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या फॅशनचे कपडे घालून शाळेत येतो तेव्हा आपलं नकळत अभ्यासावरून लक्ष उडतं आणि मी कशी दिसतेय, मला कोणी काय कमेंट केली, माझ्याकडे कोण कसं बघतंय याकडे जातो आणि मग आपला अभ्यासातला स्कोर खाली यायला लागतो. हे कपडे सुद्धा काही स्वस्त नसतात. यासाठी पालकांना सुद्धा वारेमाप खर्च करावा लागतो. बऱ्याचदा मुली रडून ओरडून दंगा करून मला त्या मुलीसारखा ड्रेस पाहिजे म्हणजे पाहिजेच असा हट्ट करून बऱ्याचदा मुली ड्रेस घेतात. बऱ्याच पालकांची परिस्थिती नसताना सुद्धा केवळ आपल्या मुलीचा हट्ट पुरवायचा म्हणून पालक अशा प्रकारचे कपडे घेतात. आम्ही वारंवार शाळेत सांगतो की मुलींच्या कपड्यावर थोडंसं आईचं बंधन पाहिजे. एका तर पालकांनी हद्दच केली. एक पालक मला म्हणाले, घालू द्या मॅडम, आम्हाला घालायला मिळालं नाही, मग आमची पोरगी घालते, त्यात काय बिघडलं. आमचं असं म्हणणं नाही की मुलींनी असे फॅशनचे कपडे घालूच नयेत, पण शाळेत येताना असे फॅशनचे कपडे जे ओव्हर फॅशन करणारे आहेत, अंग प्रदर्शन करणारे आहेत, टाईट आणि तंग कपडे आहेत की ज्यावरती पडणारी शाळेतल्या इतरांची जी नजर आहे, समाजात रस्त्याने जाता येता त्या मुलीकडे बघणारी जी नजर आहे ती नजर चुकीची नजर पडू नये आणि आपली मुलगी म्हणजे सोनं आहे, त्या सोन्याला कुठे धक्का लागू नये. यासाठी पालक बंधू भगिनींनो, आपल्या घरातल्या मुलीच्या कपड्यांवर आपलं बंधन हे असायलाच पाहिजे. विशेषतः शाळकरी अजाणत्या न कळत्या वयातल्या मुलींच्या कपड्यांवर घरातल्या मोठ्या माणसांचं बंधन हे असायलाच पाहिजे. तंग कपडे, भडक रंगाचे कपडे, तोकडे कपडे किंवा टाईट कपडे, स्लीवलेस कपडे, हे जे कपडे आहेत, हे जे ड्रेस आहेत, हे ड्रेस आपण अवॉइड करूया. हे ड्रेस आपण आपल्या पालकांच्या सोबत जेव्हा असतो, कुटुंबात असतो, तेव्हा नक्की घालूया. थोडे दिवस आपल्या मुलींनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करेपर्यंत मुलींना आपल्या स्वतंत्र जगण्यापासून थोडंसं जपूया. त्यांना स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्याचा गैरवापर करण्यापासून त्यांना थांबवूया. पालक बंधू भगिनींनो, मुलींच्या कपड्यांवरती आपलं बंधन थोडं असायला हवं, थोडं मनाचं बंधन असायला हवं, थोडं कुटुंबाचं बंधन असायला हवं आणि मुलींनी योग्य त्या प्रकारच्या कपड्यांमध्ये शाळेत आणि समाजात वावरायला हवं. हे माझं मत. तुम्हाला पटतं का? तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून कळवा. ही सगळी कथा मुलींच्या सुरक्षिततेसाठी आहे, याचा मात्र संदर्भ मनात लक्षात असू द्या. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.